आदरणीय माणसांनी आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात. नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही. पण त्या निर्दोष आहेत का? नाही. ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलंय ना. आणि एका गादीने द्वेष सूड याच्या विरोधात भाष्य करायचं असतं. शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही. ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहे, अत्यंत आदरणीय आहे. पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे. त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. पुढे बोलूयात. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळत आहे. महालक्ष्मी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झालेला चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या स्लो ट्रॅकवर बिघाड झाल्याचं कळत आहे. पश्चिम रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरील गाड्या आता उशिरानं धावत आहेत. महालक्ष्मी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि हा बिघाड झाल्या कारणाने आता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या स्लो ट्रॅकवरती वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं सुरू आहे किंवा ती आता वेगळ्या ट्रॅकवरनं वळवण्यात येऊ शकते. पश्चिम रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरील गाड्या ज्या त्या उशिरानं धावत आहेत. तर मस्साजोगचे सरपंच संतोष गायकवाड यांच्या हत्या प्रकरणात अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या सुरेश धस यांना बुट्ट्या गायकवाड हत्याकांडाप्रकरणी अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. संतोष गायकवाडची हत्या सुरेश धस यांच्या शेतात झाली होती का असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी विचारलाय. भास्कर केंद्र हे तपासावरील अधिकारी असून ते मुख्य साक्षीदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मागास समाजाशी संबंधित माणसाला म्हणजे कशा प्रकारे हत्यार तयार करण्यात आले, म्हणजे धसांचं शेत होतं का, मग त्याच्या पुढं जाऊन धसांच्या पत्नीने 3 लाख रुपये पाठवले, ती रक्कम जप्त होते. आणि त्याही पुढं जाऊन मला जे समजतंय की मोठ्या मुंडे साहेबांच्या निधनाच्या नंतर तो विषय लक्षात आला नव्हता, परंतु तपासातलेच श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टीचा म्हणजे स्पष्टपणे बोलणं, मला असं वाटतं ते एक मेन विटनेस आहेत. आणि जेव्हा विटनेस असं डंके की चोट पे सांगत आहेत की धसांचा जो रोल होता, इवन पोलिसांना आरोपीला अटक करण्यापासून पर्यंत मज्जाव करणे, मला असं वाटतंय धसांना आज तोंड राहिलेलं नाही देशमुखाहून बोलण्याचं. आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.